सुनीता निघाली सियापेक्षा वर चढ, रिक्षावाल्यासाठी पतीचा गेम ओव्हर, कसं फुटलं बिंग। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात केतन अग्रवाल हत्या प्रकरण गाजतंय। हे प्रकरण ताजा असतानाच आता नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातून एक धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे। ऐरोलीतील सुनीता सियापेक्षाही डेंजर निघाली आहे। सुनीताचं रिक्षावाल्यावर प्रेम जडलं आणि या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचे सुनीतानं 3 तुकडे केलेत। तब्बल 11 महिने सुनीतानं हा मर्डर पचवला, पण एका चुकीनं खेळ खल्लास झाला। या प्रकरणाचं बिंग नेमकं कसं फुटलंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। विवाहबाह्य संबंधांच्या आहारी गेलेल्या एका पत्नीनं आपल्याच पतीचा इतक्या क्रूरपणे काटा काढलाय की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। सुरुवातीला सुनीतानं रचलेला हा कट इतका अचूक आणि निर्दोष वाटत होता की तिनं कायद्याच्या डोळ्यात सहज धूळ फेकली होती। मात्र निसर्गाचा नियम आहे की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक ना एक पुरावा मागे सोडतोच। या प्रकरणातही सुनीता आणि तिचा रिक्षा चालक प्रियकर राहुल प्रजापती यांनी अतिशय विचारपूर्वक पावलं टाकली होती। पण 11 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यामुळे आणि एका भावाच्या मनात निर्माण झालेल्या संशयामुळे या संपूर्ण गुन्ह्याचं बिंग फुटलंय। या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळ ऐरोलीतील यादवनगर झोपडपट्टीत रुजली होती। 50 वर्षांचे बलिराम कुशवा हे आपल्या कुटुंबासह तिथे राहत होते, परंतु त्यांच्या 40 वर्षीय पत्नी सुनीता कुशवा हिच्या आयुष्यात घनसोली येथील 30 वर्षांचा रिक्षाचालक राहुल प्रजापती आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची शांतता भंग पावली। सुनीता आणि राहुल यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते। राहुल हा सुनीतापेक्षा वयाने लहान होता, तरीही सुनीता त्याच्या प्रेमात पूर्णपणे आंधळी झाली होती। रिक्षा प्रवासादरम्यान सुरू झालेली त्यांची ओळख हळूहळू अनैतिक संबंधांमध्ये बदलली। बलिराम हे दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचे। या संधीचा फायदा घेऊन राहुलचं सुनीताच्या घरी येणं जाणं वाढलं होतं। काही दिवसातच बलिराम यांना आपल्या पत्नीच्या या वागणुकीचा आणि राहुल सोबत असलेल्या तिच्या संबंधांचा संशय आला। त्यांनी सुनीताला अनेकदा रंगेहात पकडलं आणि यावरून घरात रोज रात्री भांडणं होऊ लागली। बलिराम यांनी सुनीताला राहुलशी संबंध तोडण्यासाठी बजावलं होतं, मात्र सुनीता राहुलच्या प्रेमात इतकी बुडाली होती की तिनं पतीचा शब्द ऐकण्याऐवजी त्यालाच आपल्या मार्गातून कायमचं दूर करण्याचा भयानक निर्णय घेतला। 9 ऑगस्ट 2025 रोजी सुनीतानं आपल्या दोन्ही मुलांना 2 दिवसांसाठी मावशीच्या घरी पाठवून दिलं। घर पूर्णपणे रिकामं होताच तिनं राहुलला घरी बोलावून घेतलं। त्या रात्री बलिराम जेव्हा गाढ झोपेत होते तेव्हा या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला। सुरुवातीला त्यांचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धारदार चाकूनं त्यांच्या शरीरावर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। बलिराम यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मूळ प्रश्न उभा राहिला तो मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा। जर मृतदेह तसाच बाहेर टाकला असता तर लगेच ओळख पटली असती आणि पोलीस घरापर्यंत पोहोचले असते। म्हणून सुनीता आणि राहुलनं दृश्यम चित्रपट किंवा श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणे क्रूरतेची सीमा पार केली। त्यांनी घरातच बलिराम यांच्या मृतदेहाचे 3 तुकडे केले, ज्यामध्ये मुंडकं, धड आणि पाय वेगळे करण्यात आले। हे तुकडे त्यांनी प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरले। मध्यरात्रीच्या सुमारास राहुलने आपली रिक्षा घराबाहेर आणली। मृतदेहाचे तुकडे असलेल्या त्या गोण्या रिक्षात टाकून त्यांनी ऐरोली जवळील गवळीदेव डोंगराचा रस्ता धरला। हा परिसर अत्यंत दाट झाडीचा आणि निर्जन असल्यामुळे त्यांनी तिथं वेगवेगळ्या ठिकाणी हे तुकडे फेकून दिले, जेणेकरून प्राण्यांनी ते खावे किंवा ते कुजून जावे आणि पोलिसांना कधीही थांगपत्ता लागू नये। हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून सुनीताच्या खऱ्या नाटकाला सुरुवात झाली। तिने शेजाऱ्यांना आणि मुलांना सांगितलं की बलिराम यांच्याशी तिचं खूप मोठं भांडण झालंय आणि ते रागाच्या भरात घर सोडून कुठेतरी निघून गेले। काही दिवसांनी तिनं यादवनगरमधील आपलं स्वतःचं घर भाड्याने दिलं आणि ती तिथून सर्व सामान हलवून प्रियकर राहुल सोबत घणसोली येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली। गुन्ह्याचं बिंग फुटण्याची पहिली ठिणगी पडली जेव्हा बलिराम यांचा भाऊ गावाहून अचानक ऐरोलीत आला। त्याला बलिराम यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून संपर्क साधता येत नव्हता। जेव्हा तो यादवनगरमधील त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला तिथं भाडेकरू राहताना दिसले। त्यानं सुनीताचा शोध घेतला आणि तिला बलिराम कुठे आहेत असं विचारलं। त्यावर सुनीतानं नेहमीप्रमाणे उत्तर दिलं, तुमचे भाऊ माझ्याशी भांडण करून गेल्या वर्षीच घर सोडून गेले आहेत आणि मलाही त्यांचा काही पत्ता नाही। मात्र भावाला सुनीताच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिच्या बोलण्यातील विसंगती पाहून तीव्र संशय आला। जर पती घर सोडून गेला होता तर सुनीतानं पोलिसात तक्रार का केली नाही? तिने लगेच घर भाड्यानं देऊन दुसऱ्या पुरुषासोबत राहायला का सुरुवात केली? हे प्रश्न भावाच्या मनात घर करून राहिले। सुनीताने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, पण भावानं हार मानली नाही। त्यानं थेट रबाळे MIDC पोलीस ठाणं गाठलं आणि एप्रिल 2026 मध्ये आपले भाऊ बलिराम कुशवा हे बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार नोंदवली। येथूनच पोलिसांच्या तपासाची चक्र फिरू लागली। बिंग फुटण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती सायबर सेल आणि कॉल डिटेल्स रेकॉर्डने, म्हणजेच CDR तपासाने। पोलिसांनी बलिराम, सुनीता आणि राहुल यांचे जुने मोबाईल क्रमांक तपासले तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की 9 ऑगस्ट 2025 म्हणजेच बलिराम गायब झाल्याच्या दिवसापासून या सर्वात जुने मोबाईल क्रमांक अचानक बंद झाले होते। सुनीता आणि राहुलनं अत्यंत हुशारीने त्यांचे जुने सिम कार्ड आणि मोबाईल नष्ट केले होते।
जेणेकरून पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळू नये. पोलिसांना माहीत होतं की हे दोघंही सहजासहजी गुन्हा कबूल करणार नाहीत, म्हणून पोलिसांनी थर्ड डिग्री किंवा बळाचा वापर करण्याऐवजी मानसिक दबावाचं तंत्र वापरलं. सुनीता आणि राहुल यांना समोरासमोर न बसवता वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी सुनीताला 9 ऑगस्ट 2025च्या रात्रीचे तिचे लोकेशन आणि तिच्या मुलांबद्दल विचारलं. सुनीताने आधी सांगितलं की मुलं घरीच होती, पण पोलिसांनी जेव्हा मुलांकडे विचारपूस केली तेव्हा मुलांनी सांगितलं की त्या रात्री ते मावशीकडे गेले होते. मुलांच्या या जबाबानं सुनीताच्या खोटेपणाचा पहिला बुरका टाराटारा फाडला. पोलिसी खाक्या दाखवताच राहुलही पोपटासारखा बोलू लागला. त्यानं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली अखेर दिली. नवी मुंबईतील या सुनीतानं दाखवलेल्या क्रूरता ही काही महिन्यांपूर्वी पुण्यात घडलेल्या सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणापेक्षाही भयंकर ठरली आहे. म्हणूनच आज संपूर्ण परिसरात सुनीता हिनं सियालाही मागे टाकले अशा चर्चा रंगू लागल्यात. केवळ एका विवाहबाह्य संबंधाच्या सुखासाठी एका महिलेनं आपल्या हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी केली आणि स्वतःला आणि प्रियकराला तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत ढकललंय, ज्याचं बिंग अखेर 11 महिन्यांनी अत्यंत नाट्यमयरित्या फुटलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.